अखेर सलमान खानचं लग्न झालं। सलमान खानने करिश्मा कपूर सोबत गुपचूप लग्न केल्याची बातमी सध्या व्हायरल होत आहे। एक बातमी जिने संपूर्ण देशाला हादरा दिला, कारण की संपूर्ण देश वर्षानुवर्ष याची प्रतीक्षा करत होता। अखेर ती घटिका समोर आली आहे। ज्याच्या नावाच्या लग्नावर दरवर्षी नवीन अफवा उठवल्या जात होत्या, ज्या प्रश्नानं प्रत्येक मुलाखत गाजली जात होती, आता तोच प्रश्न सत्यात उतरतोय। बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आता आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा निर्णय घेतोय। ही सुद्धा एक तुफान बातमी आहे, जी आज फक्त बातमी नाही तर करोडो हृदयांची धडधड आहे। कारण की जे सत्य तुम्ही आता ऐकणार आहेत ते ऐकून बॉलिवूडचा इतिहास बदलून जाईल। प्रेक्षकांनो, आज जी बातमी तुम्ही ऐकणार आहेत, जिने फक्त बॉलिवूडचे फॅन हादरले नाहीत, तर देशातल्या प्रत्येक माणसाच्या मनात अनेक प्रश्न उभे केलेत। ज्याने कधी ना कधी सलमान खानचा चित्रपट पाहिला आहे, ही त्यांच्यासाठी ही बातमी सामान्य नाही, तर ही त्यांच्यासाठी इतिहासातली मोठी घटना आहे। ही अशी बातमी आहे की जी कोणतेही लोक एका रात्रीत विसरून जाणार नाही, तर संपूर्ण आयुष्यभर लक्षात ठेवतील। ही अशी बातमी जी सलमान खानच्या लग्नाची आहे, जिने इंटरनेटला इतक्या जोरात हलवलंय की प्रत्येक व्हिडिओ वेगानं व्हायरल होत आहे। ही बातमी बॉलिवूडच्या भाईजान सलमान खानची, त्या सलमान खानची ज्याच्या लग्नाची प्रतीक्षा संपूर्ण देशानं वर्षानुवर्ष केली, ज्याच्या चाहत्यांनी प्रत्येक इव्हेंट, प्रत्येक फंक्शन आणि प्रत्येक मुलाखतीत त्याला हेच विचारलं होतं की भाई आता उशीर करू नका, लग्न करून टाका। आणि तो नेहमी आपल्या शैलीत उत्तर देऊन सर्वांना शांत करत असे। पण आजचं प्रकरण थोडंसं वेगळं आहे। अचानक आणि गुपचूपपणे एका लग्नाचा फोटो व्हायरल झालाय, ज्याच्यामध्ये सलमान खान आणि करिश्मा कपूर एकमेकांना हार घालताना दिसत आहेत। सगळीकडे जल्लोष सुरू आहे। मग त्याच्या आयुष्यात नेमकं असं काय वळण घेतलं की ज्यामुळे आता त्याच्या वडिलांचं स्वप्न पूर्ण झालं। तो वडिलांना म्हणला, पप्पा आता तुम्ही काळजी करू नका, मी तुमचा शब्द आता पूर्ण करणार। सलमान खानचं नाव येताच सगळ्यात आधी त्याच्या स्क्रीनवर दिसणारी रोमांसनं भरलेली प्रतिमा समोर येते। तो जुनून, ती निष्ठा आणि जे प्रेम त्यांनी पडद्यावर दाखवलं, त्याने करोडो लोकांना वेडे केलं आहे। त्या असा अभिनेता आहे की ज्याने चित्रपटामध्ये प्रेमाची कबुली इतक्या तीव्रतेनं दिली की प्रेक्षक स्वतःला त्या पात्रामध्ये अनुभवू लागले। पण खऱ्या आयुष्याचा पडदा त्याचा थोडा वेगळाच राहिला। जिथे बाहेर झगमगाट, फॅन्स आणि प्रसिद्धी दिसते, तिथेच आत कुठेतरी एकटेपणे जाणवतं। जर त्याच्या लव्ह लाईफ बद्दल बोलायचं झालं तर ही फक्त नावांची यादी नाही, तर अपेक्षा, तुटणे, वेदना आणि अपूर्ण कहाण्यांचा प्रवास आहे। सुरुवातीचं त्या काळामध्ये त्याचं नाव रेवती सोबत जोडलं गेलं होतं। आज लग्न झाल्याची बातमी व्हायरल झाली आहे, प्रत्यक्ष फोटो देखील येत आहेत। हे फोटो कुठल्या पिक्चर किंवा सिरियल मधले नाही आहेत, हे खरे फोटो असल्याचा दावा केला जातोय। पण खरं त्याच्या आयुष्यामध्ये वादळ उठलं होतं। त्याचं लग्न कधी होणार हा प्रश्न संपूर्ण देशात ट्रेंडला का आला होता। खरं तर त्याची सुरुवात झाली होती जेव्हा पहिल्यांदा त्याचं नाव रेवती सोबत जोडलं गेलं होतं। ती स्वतः देखील एक स्टार होती, तिची देखील स्वतःची एक ओळख होती। दोघं एकमेकांचे जवळ आले, एकत्र वेळ घालवला, पण जेव्हा नात्याला पुढचे पाऊल ठेवण्याची वेळ आली तेव्हा रस्ते वेगळे होऊ लागले। सलमानच्या आयुष्यातील हे पहिलं मोठं दुःख होतं, एक मोठा प्रेमभंग होता, आणि ज्याच्यामध्ये त्याचं प्रेम सुद्धा एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नव्हतं। त्यानंतर त्याच्या आयुष्यात आली संगीता बिजलानी। सौंदर्य, आत्मविश्वास आणि ग्लॅमरने भरलेल्या संगीतासोबत सलमानचं नातं खूप घट्ट मानलं गेलं। बातम्या इथपर्यंत आल्या की दोघं लग्नाच्या तयारीत आहेत, पण जसजसं अंतर वाढत गेलं तसतसं नातं हळूहळू संपलं। अखेर दोघांनी वेगळीच वाट निवडली, आणि मग अखेर तो जो काळ आला ज्याची कदाचित सलमान खानच्या आयुष्यात सगळ्यात मोठी चर्चा झाली, ते वेदनादायक नातं ते होतं ऐश्वर्या राय सोबत। ऐश्वर्या आपल्या सौंदर्यासाठी आणि शालीनतेसाठी ओळखली जात होती। दोघांचं नातं अत्यंत घट्ट होतं। अनेक चित्रपट केले, एकत्र वेळ घालवला, कधी मतभेद झाले तर कधी समेट झाला। संपूर्ण बॉलिवूड आणि फॅन बेस हेच मानून चालले होते की आता हे लग्न ठरणार। लोक विचार करू लागले की भाईजान लवकरच आपल्या वडिलांना आनंदाची बातमी देईल। पण नशिबात काहीतरी वेगळंच मान्य होतं, आणि एक दिवस हेही नातं तुटलं। ऐश्वर्या आणि सलमान यांचं नातं खूप दिवस चालून अगदी संपूर्ण देशाला धक्का देत तुटलं होतं। त्यावेळेस हे लग्नाच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या, पण आता डायरेक्ट लग्नाचे फोटो समोर आले, व्हिडिओ समोर आले, आणि ते प्रत्यक्ष व्हिडिओ पाहून देशाला धक्का बसलाय। कारण की अतिशय गुपचूप आणि अचानक ही सगळी गोष्ट घडली। ऐश्वर्याने आपल्या आयुष्यातला रस्ता नवा निवडला होता। तिने अभिषेक बच्चन सोबत लग्न केलं खरं, पण इथूनच सलमान खानने त्या
प्रक्रियेमध्ये जायला सुरुवात केलं होतं. तिचं नवीन आयुष्य पाहून लोकांनी मानून घेतलं की तिला समाधान मिळालं. पण या दुराव्यामुळे सलमान खानच्या हृदयात एक नवीन भिंत उभी केली. असं म्हटलं जातं की त्यांनी स्वतःला कामात झोकून दिलं. कुटुंब, मित्र, चित्रपट आणि जबाबदाऱ्या हीच त्याची दुनिया बनली. जेव्हा मीडिया त्याच्या लग्नाचा प्रश्न विचारत असे तेव्हा तो हसून टाळायचा, पण कुठेतरी त्याच्या मनामध्ये प्रतीक्षा होती की माझं लग्न कधी होणार. आणि अखेर त्या लग्नाचा फोटो आलाय. गुपचूपपणे, अतिशय अचानकपणे हे लग्न झाल्याची घटना व्हायरल झाली. आता जर पाहायचं की खरंच तो दिवस येतोय, ही बातमी सुद्धा बाकी अफवांप्रमाणे काळाच्या ओघात निघून जाईल. ते नेहमी हसून विषय टाळायचे आणि काय खरंच हसू त्यांची ताकद होती. ती हसू त्यांचा बचाव होता की जे अशी ढाल जी जगासमोर ओढून ठेवत असत. सलमान खानच्या हास्यामागे जे दुःख लपलेलं होतं ते जवळ राहणाऱ्यांनी नेहमीच अनुभवलं. त्यांची उत्तर हलकी असायची, पण उत्तरामागे एक असा माणूस उभा होता जो कदाचित रात्री आपल्या शांततेत स्वतःला विचारत असेल की माझं आयुष्य एकटं निघून जावं, माझे फॅन्स वयानं पुढून जातील. आणि अशा पद्धतीनं त्याचं आयुष्य चालू होतं. पण दरम्यान त्याच्या आयुष्यात आणखी एक नाव जोडलं गेलं, कॅटरीना कैफ. कॅटरीना इंडस्ट्रीमध्ये जेव्हा तिने पाऊल ठेवलं, लोक तिला फक्त परदेशात चेहरा म्हणून पाहत होते. पण जेव्हा ती सलमान खान सोबत दिसली तेव्हा लोकांनी तिच्यातली मेहनत, संघर्ष आणि जिद्द पाहिली. दोघांनी अनेक चित्रपट केले, प्रमोशन केले, अवॉर्ड शो मध्ये एकत्र स्टेजवर केलं. कॅमेऱ्यांसमोर नेहमी हेच दिसत होते की दोघं एकमेकांच्या खूप जवळ आहेत. अनेक कार्यक्रम बघितले. सलमानचा आवाज तिच्या बाबतीत मऊ व्हायचा आणि कॅटरीनाच्या हास्यात वेगळी चमक दिसायची. पण आयुष्य प्रत्येक वेळी माणसाच्या आयुष्यानुसार, अपेक्षेनुसार रस्ता बनवत नाही. वेळ बदलली, परिस्थिती बदलली. एक दिवस बातमी आली की कॅटरीना कैफने विकी कौशल सोबत लग्न केलं आणि हे लग्न अत्यंत देखळा सोहळा, ज्याचा फोटो सोशल मीडिया अनेक दिवस राज्य केले. विकी आणि कॅटरीनाच्या जोडीला परफेक्ट मॅच म्हटलं गेलं. या आनंदाच्या वातावरणात सलमान तिथे उपस्थित होता आणि त्याच दिवशी त्यांनी निर्णय घेतला असं बोललं जाऊ लागलं. अनेक वर्ष त्याच्या मुलाखती, हावभाव, इशारे समजले जात होते. तो ती गोष्ट टाळत होता. पण अखेर आज जी फोटो समोर आली त्याने सगळ्या देशाला एक धक्का बसलाय. आता नजर टाकूया त्या करिश्मा कपूरवर. कपूर खानदानाची मोठी मुलगी, ज्याच्या हास्यानं पडदा आज उजळून निघायचा, जिच्या डोळ्यात निरागसतेत आत्मविश्वास झळकायचा. करिश्मानं आपल्या एका पाठोपाठ एक सुपरहिट चित्रपट दिले. त्यातील अनेक चित्रपट तिच्या सोबत सलमान दिसला. सलमान आणि करिश्म्याची ऑन स्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांच्या मनात खास जागा करून गेली. जेव्हा दोघं जण एकत्र यायचे तेव्हा असं वाटायचे की जणू दोन मित्र, दोन विश्वासू सोबती एखाद्या सच्च्या क्षणात उभे होते. लोकांनी अनेकदा दोघांमध्ये खास नातं अनुभवलं. अफवांचं पीक आलं, पण दोघांनी नेहमी नात्याला मैत्री नाव दिलं. कधी कधी आम्ही फक्त चांगले मित्र आहोत एवढं छोटं वाक्य नसते, ती एक सीमा बनून जाते. करिश्मा कपूरने सुरुवातीच्या काळात संजय कपूर सोबत लग्न केलं होतं. सुरुवातीला नातं एखाद्या स्वप्नासारखं वाटलं, पण ती आतून तुटली होती. आणि पुन्हा तिने काही काळानंतर संजय कपूरचं निधन झालं. हा फक्त एका व्यक्तीचा मृत्यू नव्हता, तर एका नवीन प्रश्नाची सुरुवात होती. संपर्क, संपत्ती, मृत्यू, कायदेशीर अधिकार आणि मुलांचा वाटा, हे सगळं प्रकरण दिल्ली हायकोर्टात पोहोचलं आणि तिच्या आयुष्यात तो धक्कादायक प्रसंग आला. पण आता येऊयात त्या महत्त्वाच्या बातमीकडे, जिथे सोशल मीडियाने एका कथेला नवी दिशा दिली. काही काळापूर्वी सलमान खान आणि करिश्मा कपूरचा एक फोटो व्हायरल झाला. कोणत्या तरी इव्हेंटमध्ये, फॅमिली फंक्शन किंवा जवळच्या लोकांच्या गेट टुगेदरमध्ये दोघं एकत्र दिसले. फोटोमध्ये कोणता फिल्मी ड्रामा नव्हता, फक्त दोन जुने मित्र एकत्र हसत उभे होते. पण इंटरनेटच्या जगात एक फोटोच पुरेसा असतो. कुणीतरी लिहिलं, काय दोघं आता एकत्र आयुष्य घालवण्याचा निर्णय घेणार. कुणी म्हटलं दोघंही सिंगल, दोघं एकाच काळातील, दोघं जुने मित्र. हा योगायोग का इशारा? पाहता पाहता फोटो थिनगी बनला. अफवांचं जंगल पसरलं. लोकांनी पोस्ट लिहिल्या, रील्स बनवले, व्हिडिओ अपलोड केले. काही लोकांनी म्हटलं की सलमानला अशीच पार्टनर हवी आहे की ज्याच्या इंडस्ट्रीतलं आयुष्य समजून घेईल. करिश्मापेक्षा तिला कोण चांगला जोडीदार भेटू शकतो. पण प्रेक्षकांनो, जिथे सोशल मीडिया कल्पनांचं जग बनवते, तिथे सत्य थोडं शांत आणि संत चालते. अजूनपर्यंत ना सलमानकडून कोणत्याही अधिकृत विधान झाले, ना करिश्मा कपूरने काही म्हटलं, ना कोणताही विश्वासार्ह स्रोत समोर आला ज्याने स्पष्ट सांगितलं हे दोघं लग्न करणार आहेत. हो, हे नक्की आहे की दोघांना एकत्र पाहणे, जुन्या मैत्रीला नवीन दृष्टिकोनातून पाहणे या प्रेक्षकांच्या अपेक्षा नक्कीच जमवत आहेत. पण सध्या याविषयी कुठलीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आता काळच ठरू शकतो. याच्यामध्ये एक भावनिक पैलूही समोर येतो. सलीम खान यांची तब्येत बिघडल्याच्या बातम्या समोर येतात. सलमान खानचे वडील सलीम खान यांची प्रकृती काही पुढे खालवली होती. त्यावेळेस देखील जे डिप्रेशनमध्ये सलमान खान होते, तर त्यावेळेस त्यांची जी भेट आहे तर ती करिश्मा कपूर यांच्याबरोबर वेळोवेळी व्हायला लागली होती. आता सध्या सत्य काय हे कोणाला स्पष्ट माहीत नाही. ना लग्नाची तारीख समोर आली, ना कोणती घोषणा, ना कोणती मुलाखत. फक्त सोशल मीडियावर अफवा येतात. काही फोटो बनवून त्या
ठिकाणी पोस्ट केले जातात. आता भूतकाळावरून सलमान खानची जर तिच्यासोबतची मैत्री पाहिली तर ही खूप जुनी आणि घट्ट आहे असं बोललं जातं. पण पुन्हा प्रश्न तोच आहे की ही बातमी खरंच वास्तव बनेल का, ही फक्त अफवा राहील? याचं उत्तर फक्त काळाकडेच आहे. तोपर्यंत त्या दोघांना तुम्ही शुभेच्छा पाठवा, त्यांच्या आनंदासाठी प्रार्थना करा. सलमान खान जर तुम्हाला आवडत असेल तर त्याचा कोणता पिक्चर तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला त्याचं नाव कमेंटमध्ये नक्की कळवा. करिश्मा कपूरचा एखादा सिनेमा तुम्हाला आठवत असेल तर त्याचं नाव नक्की लिहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या दोघांनी जर लग्न केलं तर त्यांची जोडी कशी असेल नक्की कमेंटमध्ये याविषयी तुमची भावना नक्की व्यक्त करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.